मुंबईच्या गोरेगाव नेस्को ग्राउंडवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। शिवसेनेचा दसरा मेळावा भव्य व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि सर्व मंत्री महोदयांसाठी, खासदारांसाठी या ठिकाणी खुर्च्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहे। काही वेळातच या ठिकाणी एकनाथ शिंदे सुद्धा दाखल होणार आहेत आणि सर्व मंत्री महोदय जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहे। पण त्यापूर्वीची ही सगळी आपण दृश्य पाहतोय, कशा पद्धतीचं हे व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे ते देखील आपण पाहतोय। खरं तर हा जो दसरा मेळावा आहे तो मुंबईच्या आझाद मैदानमध्ये होणार होता, पण पावसामुळे हा दसरा मेळावा त्या ठिकाणी होत नाही आहेत आणि आता बरेचसे जे नेते पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। विजय चौगुले आहेत, नवी मुंबईचं मोठं नाव आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। सर, दसरा मेळावा आहे शिवसेनेचा, किती आनंद आहे, किती उत्साह आहे आणि आजच्या दसरा मेळाव्यामध्ये कशा पद्धतीनं विचारांचं सोनं लुटलं जाईल, लुटवलं जाईल? बघा, माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे आणि याचा आनंद कसं लुटलं जातं हे मी सांगायची काही गरज नाही आहे। आज तुम्ही इथं आतमध्ये आल्यानंतर पाहत असाल की ज्या पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून तयारी चाललेली आहे आणि तयारी पाहत आहे, म्हणजे सर्वीकडेच तयारी आहे। दसरा मेळाव्याचा आनंद लुटण्यासाठी आता सर्व शिवसैनिक आता इथं महापूर असल्यामुळे काही लोकांना निमंत्रित केलेलं नाही, फक्त लिमिटेड लोकांना या ठिकाणी बोलवलं, MMRच्याच लोकांना बोलवलेलं आहे आणि त्या पद्धतीने हा आमचा मेळावा चाललेला आहे। आणि खरोखरच आता येणाऱ्या निवडणुकाचं पार्श्वभूमी पाहताना हा मेळावा आमचा जोरात होणार। नक्कीच बरेचसे नेते आहेत शिवसेनेचे जे मुंबईच्या शिवतीर्थावर सुद्धा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संजय राऊत म्हणतात की शिवतीर्थावर चिखल जरी असलं तरी या चिखलामध्ये आम्ही गद्दारांना लोळवणार आहोत। बाळासाहेब असते तर तेच केलं असतं। या टीकेकडे कसं पाहता? बघा, आता वेळ आलेलीच आहे। आमचे मुख्य नेते या बाबतीत बोलतीलच, कोण कोणाला लोळवेल हे वेळ आल्यावरच समजेल। आता बोलून काय त्याचा उपयोग नाही। जोपर्यंत कुस्ती होत नाही तोपर्यंत काय बोलता येत नाही, तेव्हा कुस्ती होऊ द्या, मग समजेल। बरं, नवी मुंबईमध्ये शिवसेना वाढते का? कारण ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी सुरू आहे, संजय राऊत तर म्हणतात की मशाल घेऊन निघालेले आहेत वनमंत्री गणेश नाईक आणि कधीही क्रांती करू शकतात। हे बघ, गणेश नाईकांच्या बाबतीत न बोलणं तेवढं बरंच आहे। ते क्रांती काय करू शकतात की नवी मुंबई आज शिंदे साहेब कुठे आहेत आणि ते कुठे आहेत? 40 तुमचे नगरसेवक झाले म्हणून काय कोणी हे नाही होऊ शकत। आणि शेवटी काय आमच्या मुख्य नेत्यांचं म्हणणं हेच आहे की शक्यतो महाराष्ट्रामध्ये युतीमधूनच सर्व निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि मुख्य नेत्यांच्या माध्यमातूनच त्यांचं जे मार्गदर्शन आहे, महायुतीचं जे काही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे ठरवतील तेच शेवटी करणार आहे। गणेश नाईक कोण आहे? गणेश नाईक काय? वेळ आल्यावर काय आम्ही पण काय असंच बसलेलो आहोत का? त्यांना जसंच तसे आम्ही पण उत्तर देऊ। नक्कीच महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। आज काही मूलमंत्र एकनाथ शिंदे देणार आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं बोलायचं झालं तर किती जागा शिवसेना जिंकेल असा विश्वास आहे? बघा, आम्ही मुख्य नेत्यांचं आमचं म्हणणं हेच आहे की युतीमधूनच महायुतीमधूनच ही निवडणूक व्हायला पाहिजे। आणि जरी तिथं माननीय गणेश नाईकांना फार इगो झालेला आहे आणि त्यांना फार गर्व आहे, तर वेळ आल्यावर बघू आणि आम्ही काय करायचं ठरवू। आणि आमची तिथे ताकद आहे, असे नाही की आम्ही काय ताकद आहे। आमच्या तिथं जवळपास 45च्या आसपास आमचे नगरसेवक आहेत, तेव्हा आम्ही काय 2-5 मधले आम्ही नाही आहेत हे करण्यासाठी। ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये सत्ता येईल, ज्या पद्धतीने शिवसेनेचं ठाण्यामध्ये जसं वर्चस्व आहे तसंच नव्या मुंबईमध्ये सुद्धा वर्चस्व आहे। वेळ आल्यावर बघू, मैत्री तर मैत्री, नाही मैत्री झाली तर लढायची। म्हणजे एकत्र लढायची पण तयारी आहे स्वबळावर? हां, आमची तर नाहीच आहे। आमच्या मुख्य नेत्यांचं म्हणणं हेच आहे की आपण महायुतीच्या माध्यमातून लढावं। पण आता काही लोकांना फार ताकद चढलेली आहे, स्फूर्ती चढलेली आहे। एवढ्या दिवसात जंगलात होते, आता बाहेर आलेले आहेत जंगलामधून। आता त्यांचं चाललेलं आहे तर लढायचं, एकट्या लढायचं आणि जसंच तसं आम्ही उत्तर देऊ। गणेश नाईक थेट तुम्हाला आव्हान देतात शिवसेनेला, म्हणजे स्पष्ट प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेबाबत विधानं करतायत, ठाण्यातील विधानं करतायत, स्पष्ट हे हे पुढे प्रकरण जाऊन आणखी जास्त विस्कटेल असं वाटतं, युती होणार नाही असं वाटतंय? बघा, आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब फार संयमी आहेत आणि त्यांनी संयम ठेवलेला आहे। ते कधी या गोष्टीवरती लक्ष देत नाहीत आणि त्यांच्या बोलण्यावरती कोण लक्ष देतो? त्यांच्या बोलण्यावरती कोण लक्ष देतोय? आणि एवढं महाराष्ट्र पडलेलं आहे, आमच्या नेत्यांना पूर्ण महाराष्ट्र पिंजायचे आणि महायुतीची सत्ता पूर्ण महाराष्ट्रात आणायचे। त्याच्यामुळे काही नव्या मुंबईसारख्या ठिकाणी आमच्यासारखे लोक कॅपेबल आहेत त्यांना जसंच तसं उत्तर द्यायला।
नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये नेमकं काय होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गणेश नाईक यांना काही नेत्यांना इगो चढलेला आहे असं सुद्धा म्हणतायत आणि त्यामुळे हा वाद आता नेमका कुठपर्यंत पोहोचणार आहे हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी आज दसरा आहे. आज दसऱ्याच्या निमित्तानं विचारांची जी उधळण आहे, विचारांचं जे सोनं आहे ते लुटवलं जाणार आहे. काही वेळातच एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होतील. मी माझा कॅमेरामॅन रोशन गायकवाडला सांगेल की ही सगळी दृश्य दाखवावी. जे लोक आहेत, जे प्रतिनिधी आहेत आणि त्याचसोबतच शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत MMR रिजनचे ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. काही पुण्याहून आलेले आहेत तर काही नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की खुल्या मैदानामध्ये हा दसरा मेळावा जो आहे तो घेतला जाणार नाही आणि जे पैसे उरतील ते पूरग्रस्तांना मदत केली जाईल आणि त्या स्वरूपात मदतीचं देखील या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. 15 ट्रक मागवण्यात येत आहेत आणि हे सगळे ट्रक जे आहेत ते आता मराठवाडा आणि पूरग्रस्त भागामध्ये पाठवले जातील. दिनेश शिंदे या ठिकाणी आहेत, सर्व नियोजन पाहत आहेत कशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे आणि सगळी तयारी पूर्ण झालेली आहे का? आवाज कुणाचा आज संपूर्ण महाराष्ट्र ऐकेल? आवाज हा शिवसेनेचा आहे आणि शिवसैनिकांचा आहे. शिवसेनेची आयडियोलॉजी आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे आम्हाला इथे शक्ती प्रदर्शन वगैरे काही करायची गरज नाही. जी काही लोकांनी शक्ती द्यायची आहे ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे ज्यांची शक्ती नष्ट झालेली आहे त्यांनी शक्ती प्रदर्शनाच्या गोष्टी केलेल्या ते त्यांच्यासाठी लागू पडतील. शिवसेना ही समाजकार्य करण्यासाठीच जन्माला घातलेली आहे बाळासाहेबांनी. आदरणीय बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांची शिकवण ह्या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते आणि या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही धुरा खांद्यावर घेऊन हा शिवसेनेचा भगवा पुढे चालवत आहेत. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी बघा कार्यकर्ते सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्याकडे थेट जाणार आहोत, या कार्यकर्त्यांकडे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि हा जो डी भाग आहे तो सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की जेवढे नेते, खासदार, आमदार, माजी आमदार, खासदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. पण त्यापूर्वी जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. कुठून आलाय तुम्ही? काय उत्साह आहे तुमच्यामध्ये दसरा? देवळा, चांदवड विधानसभा. हा विजयादशमी निमित्त हा शिवसेनेचा महामेळावा. या महामेळावाला आम्ही सालाबाजाप्रमाणे जवळजवळ 35 वर्षापासून येत आहोत, पहिल्यापासून येत आहोत. तुमचा उत्साह दिसत नाही, कुठली घोषणा नाहीये, काय नाहीये, शांत आहेत सगळे. बाकीचे कार्यकर्ते जमा होत आहेत. जशी जशी पब्लिक जमा होईल तसा तसा उत्साह तुम्हाला एक अर्धा-पाऊण तासात हे पूर्ण हॉल गच्च भरलेला दिसेल आणि एकच आवाज असेल. हा आवाज कुणाचा? शिवसेनेचा. कोण आला रे, कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. हा बुलंद आवाज कुणाचा? तर तो शिवसेनेचा. आणि येणाऱ्या काळात निश्चित तुम्ही एक 15-20 मिनिटं वेट करा, तुम्हाला हा पूर्ण हॉल दुमदुमून दिसेल. ओके. तर आपण पाहतो या ठिकाणी बघा आपली भूमिका मांडलेली, आवाज कुणाचा? तर शिवसेनेचा असं म्हणतायत. आणि एकंदरीतच आपण पाहिलं की आता व्यासपीठ सज्ज झालेलं आहे. अवघ्या काही वेळामध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे येतील आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर नेमके ते काय प्रतिक्रिया देणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.